थारचे मानकरी आपल्याला सापडलेत आणि विशेष म्हणजे जी स्पर्धा बैलांच्या नावानं होते सुलतान झेंडा केसरी, पण आयोजकांचं कौतुक आहे. अचानक आलेला पाऊस त्यातून मैदान म्हणजे होणार का नाही अशी सगळी शंका, त्यातून तुम्ही मैदान तयार केलं. काय सांगाल दादा? हे प्रत्येकाचं सहकार्य आहे याच्यात, हम्म. कमिटीचं, गाडा मालकांचं, शौकीनांचं वेळेत हजर राहिली त्याच्यामुळे शक्य झालं. आणि पाऊस अचानक आल्यामुळं तसं डेअरिंग करत नाही परत घेण्याचं, कारण कारणं दिली जातात की काय काय वेळेस आम्ही घेऊया करूया, पण तुम्ही ती सिस्टीम लावली आणि जे बैलगाडी मालकांना जी सगळी आवश्यकता होती ती सगळी पूर्ण करून आज यशस्वीपणे ही शर्यत पार पाडली. प्रयत्न केला आणि सक्सेस झाला. निसर्ग आमची परीक्षा घेण्यासाठी आला होता. हां, काय म्हणताय? निसर्ग ही आमची परीक्षा घेण्यासाठी आला होता. आम्ही त्याला पण डावलून पुढं शर्यत पूर्ण केली. शर्यत म्हणजे संकटांचा सामना आणि त्या सामन्यात तुम्ही यशस्वी झालात. मित्रांनो, यांचं कौतुक आहे आयोजक म्हणून. निसर्गाचं संकट आलं पण त्यातूनही अथक प्रयत्न केले आणि जसा आहे तसा घाट बनवला आणि आज बघू शकताय आज आपल्याला थारचे मानकरी भेटलेत, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. थारचे मानकरी सांगा, बैलांची ओळख सांगा. कुठला आहे बैल हा? हा निखिल शेठ थोरे पंचायत समिती सदस्य यांचा टायगर आहे. तो आमचा हरणे आहे आणि त्याच्या पलीकडचा टायगर आहे बरं, म्हैसूर. ह्याची ओळख सांगा टायगरची. नक्की बैल कुठं असतो, कुठनं घेतलेला आहेत, हे हे मालक आहेत, सांगा सांगा. कुठं असतो हा? चरवलीमध्ये आमच्या घरी असतो. बरं, चोरविलमध्ये असतो. कुठली खरेदी आहे ही? आमच्या चुलत भावाने घेतली होती नंदीवाल्यांकडून, त्याच्याकडून आम्ही खरेदी केलेलं आहे. बरं, कसा आहे दाताला? 2 दाते. 2 दाते. महत्वाचं असते सावड. सावड कोणावर होती आज? तो घेतल्यापासून कांड्यावर पळत होता. पहिल्यांदा भरत शेठ शिवले यांच्या पक्षासोबत सावड होती, 2 गाठ त्याच्यासोबत घाटाचा राजा राहिला. आणि आता सरपंच सचिन शेठ मोरे यांच्याबरोबर 2 गाठ सेकंद तोड घाटाचा राजा राहिलेला आहे. बरं, ह्याच्या अगोदर ह्याची कामगिरी काय राहिलेली आहे घाटात? तो जेव्हापासून आमच्याकडे आला तेव्हापासून 1 नंबरमध्येच पळतोय. प्रत्येक घाटात घाटाचा राजा आणि 1 नंबरमध्ये राहिलेला आहे. बरं, काय सांगाल आज यशस्वी होणं आणि एवढी मोठी गाडी भेटणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, एका नंदीनं ते पूर्ण केलेलं आहे. खरं तर या शर्यतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, कोण होणार झेंडे आणि सुलतान केसरी, आणि तो मान आम्हाला भेटला त्याबद्दल खरोखर खूप आनंद होतोय. स्पर्धेतली कामगिरी सांगा. काय काय लोकांना माहीत नसते, काय काय डायरेक्ट मेगा फायनल बघतात. कामगिरी एकंदरीत सांगा. ह्या स्पर्धेतील ह्याची कामगिरी कशी राहिलेली आहे सेकंदात सांगा. तो सिरियलला सुद्धा 1 सेकंदाने आतमध्ये होता. 10 सेकंद 87 मिली झाली होती आणि आता फायनलला 11 सेकंद 07 मिली राहून सगळ्यात आतून 1 नंबरमध्ये राहिलेले. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, बैलांनाही पळून आले असते तर आता जायचं असतं. ह्याच्याबरोबर अजून एक बैल पळाला, कारण पूर्ण सावड पूर्ण 4 बैलांचं यश असतं हे. मित्रांनो, ह्याच्याबरोबर पळाला हरण्या. नक्की हरण्या कुठला आहे दादा? तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन सुदाम मुरे. बरं, कुठलं तुम्ही? कुरुळी. बरं, काय खरेदी आहे याची थोडी कथा आहे, कुठनं खरेदी केलं आहे? याची खरेदी माळशिरसची आहे बाई, या चोरमले यांच्याकडून खरेदी केलेलं आहे, आमचे चुलते विकास शेटमुरे यांनी. आणि आत्तापर्यंत या सीझनला टॉपचा म्हणलं तरी काय हरकत नाही. बरं, आत्तापर्यंत त्यांनी आता ही 5वी थार आहे. एक 5वी थार आहे? हां, 5वी थार आहे. हां, 1 स्कॉर्पिओ आहे बरं आणि 2 ट्रॅक्टर आहेत त्याला चालू सीझन, आणि 1 स्कॉर्पिओ आहे. चांगल्या सायकल तर मग सिरियलच्या आहेतच. चांगल्या प्रकारे तुम्हाला श्रीमंत केलं. आता हे सांगा, जसं त्यांनाही विचारलं पायरा सावड नक्की कुणाची भूमिका होती ती करण्यामागं? हा टायगर जो आहे ना, तो आमच्या हरण्यापुढं पळत होता 3-4 घाट कांड्यावर. तो कांड्यावर पळत होता पहिला. त्यानंतर त्यांनी 1 घाट मागं घेतला, त्यांचं थोडंसं जमलं नाही त्या बैलांचं. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या बैलाबरोबर पारागावाला त्याला आमच्या बरोबर सावड झाली. ते काय पाहुणेच आहेत, ते काय दुसरे नाही. आणि बैलांची मनं मिळली, दोन्हींची यात्रा चांगली झाली. तिथं पण शेकंद तोड कार्यक्रम त्यांनी केला आणि मग तो पायरा तसाच पुढं चालू राहिला.
ह्याच्या अगोदर एकत्र पळालेत का? याच्या अगोदर तो कांड्या पळत होता, हा जोत पळत होता. एकत्र नाही पळाली, फक्त एकच गाठ झालता पारगावचा. इथं आमच्या इथं पारगाव आहे, तो गाठ झालता पारगावचा. बरोबर. म्हणजे आज पहिल्यांदा पळाली काय? दुसरा दुसरा म्हणजे सलग दोन्ही घाटात एक चांगली काम. चांगली उत्कृष्ट कामगिरी, चांगली नाही उत्कृष्ट. काय सेकंद तोडून राहिलेले. काय म्हणताय? मागल्या घाटात पण 1 नंबर फायनल आणि घाटाचा राजा झालते पारगावच्या घाटात. कुठं असतो बोलला हरण्या? कुरुळीला असतो, कुठं आलं कुरुळी? इथं चाकणच्या जवळ कुरुळी. तुम्ही काय करता? आम्ही शेतकरी आहे आणि थोडासा गोडाऊनचा व्यवसाय असल्यामुळं ते आहे. मित्रांनो, ही तर 2 बैलं आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका पुढं जे कांड पळते त्यांची, आणि सहसा त्यांना महत्त्व दिलं जात नाही, पण ती खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. 2 बच्चे वासरं आहेत. काय सांगाल ह्या बच्च्याचं नाव काय, वासराचं नाव काय? याचं नाव टायगर आहे आणि याची कामगिरी सुद्धा टायगर सारखीच आहे. काय आहेत काय? आतापर्यंत हा 2 ते 3 थारचा मानकरी आहे आणि आतापर्यंत जेवढ्या वेळा पळालाय तेवढ्या टॉपच्या बैलांपुढं पळालाय. नावं घ्या कुठले कुठले? हा पक्ष पुढं पळाला, हरण्या पुढं पळाला, शंकर पुढं पळालाय. सगळे जे टॉपचे आहेत त्यांच्या पुढं पळायला बैल्या वासरू आहे. कुठं असतं? तुमचंच आहे ना? आमचंच आहे. बरं. आता किती महिन्याचं आहे? हे साधारणतः 1.5 वर्षाचे आहे. 1.5 वर्ष? 1.5 ते 2.5 वर्षाचे आहे. कुठली खरेदी आहे? ही म्हैसूरच्या गाडीतून घेतला होता, किरण घाटे यांच्या गाडीतून. हां. एक आता हरण्याच्या शेजारी हा बच्चा आहे, काय परिणाम होतो की एक पळणारा बैल असेल त्याच्या शेजारी एका दावणीला असणं, म्हणजे काय थोडं वान नाही तर गुण असा लागल्यागत होतो का? तसं नाही म्हणता येत. ज्याच्या अंगात कला आहे किंवा ज्याच्या अंगात धमक आहे तोच टिकणार. आता आमच्याकडे 16 बैल आहेत, बरं. पण 16 बैल नाही ना टॉपला पळू शकत. ज्याच्याकडे आहे तोच टॉपला राहणार, असं पण आहे ना. मित्रांनो, किती बैल घेतली पण लाभतो एकच, आणि तो आशीर्वाद कधी कुणाला लागेल काय सांगता येत नाही. तो तुम्हाला लाभलाय आज. आमच्या वाडवडिलांची पुण्यही आहे थोडीशी, त्याच्यामुळं आमचा आता नाद पुढे टिकून आहे. हा आमच्या 4थ्या पिढीचा नाद आहे. 4थ्या पिढीत? 4थ्या पिढीचा, माझी 4थी पिढी. बरं. बैलगाडा सगळं बघितलंय तुम्ही, हे आजचं एवढं मोठं यश कुणाला समर्पित करायचे? आजचं यश हे की त्यांची देखभाल करतात किंवा त्यांची जी काळजी घेतात हे त्यांना समर्पित राहीन. नावं घ्या, कारण काय ते चेहरे कधी पुढे येत नाहीत, सांभाळ करतात, आहाराचं नियोजन सगळ्या गोष्टी करतात, पण त्यांना तो मान भेटत नाही. तुम्ही आज नावं घ्या. आमचे आजोबा हनुमंत लक्ष्मण मुरे, आमचे दुसरे आजोबा आबाजी लक्ष्मण मुरे, आमचे चुलते माधव आबाजी मुरे, विकास शेठ मुरे, दिलीप शेठ आबाजी मुरे, हे जी मंडळी आहेत, हे जे मस्त सगळं दिसते किंवा 100 पोरं असतात किंवा काय असते, पण याचं जे मूळ जे आहे की ह्या मंडळींकडे यांचं जे नियोजन आहे, जरी एखादी चूक झाली आमची घाटात तरी ही मंडळी करून आम्हाला सांगतात तुमचं आजी तर चुकलेलं आहे, त्याच्यामुळं तुमचा मिली गेलेला आहे, पॉईंट नाही गेला मिली गेला तुमच्या याच्यामुळं, असं ते सांगतात. मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं. ह्याच्याबरोबर अजून एक बच्चा आहे आणि चांगला खेळार बच्चा आहे. कुठला आहे नक्की हा बच्चा, कुठला आहे वासरू हे? हा 9 लाख उंबऱ्याचे उद्योजक गुरुदेव गोलप यांचा राणा आहे. हा साधारणतः 17 ते 18 महिन्याचा आहे. बरोबर. या वय जवळ आपण दाखवू, कारण खूपच लहान आहे आणि व्यसन बी नाही घातली अजून. माझं वय पण तसं कमीच आहे, त्याच्यामुळं लगेच व्यसन घाला त्याचं काय एवढं हे नाही. बरं. पहिल्यांदाच पळाला कांड्याव का सातत्यानं नाही, पळतो? हा कांड्यावर पहिल्यापासून पळत होता, पण आमची आणि त्याची टायगरची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही आता पहिल्यांदाच घातला होता. दोन्ही वासरं चांगली पळत होती, टॉपला पळत होती, त्याच्यामुळं आम्ही त्यांचं नियोजन केलं होतं आत्ताच्या घाटापुरतं, या घाटासाठी. आणि एकमेकांना सगळं पळाला पूरक सगळे पाहुणे मंडळी असल्यामुळं नियोजनाचा काही म्हणजे असं जास्त विषय आला नाही. म्हणजे असं वाटतं किरकिरी वगैरे नाही, झाली नाही, तर ते तसला काय विषयच नसतो. हां. हे बी गोलब बी पाहुण्याचे आहेत, थोरे बी पाहुण्याचे आहेत, सगळे नातेवाईक असल्यामुळं काही जास्त हे नाही होत. कुठलीही गोष्ट आनंदानं केली तर यश लवकर आणि भेटते. कुणाचंही असं म्हणजे हे नसते की माझा पुढं सुटला पाहिजे किंवा तुझं पुढं सुटला पाहिजे किंवा हे असंच झालं पाहिजे हाच खांत पाहिजे असं काही नसल्यामुळं आमची सावड एकदम व्यवस्थित होती. जाता जाता आता एवढं मोठं यश मिळवले, बैलगाड्यात अनेक तरुण आहेत आणि गाड्यात आहेत. काय सांगाल यश मिळवायचं या निमित्तानं थार घेतलेलं आहे, यशाचा फॉर्म्युला काय? यशाचा फॉर्म्युला तसा जर म्हटलं तर हा नाद टिकवलेला आहे आणि ज्यावेळेस नाद टिकतो त्यावेळेस यश हे आपोआप मिळणारच असतं. कारण
आपण तेवढे जे प्रयत्न आपले जे असतात त्याला कधी ना कधीतरी यश येणारच आहे. आणि तसं आमचं यश जर म्हणाल तर आम्ही ज्यावेळेस स्वर्गीय नारायणराव पवार यांनी 1999 साली शिवजयंती यात्रा भरवली होती, त्यावेळेस पहिला घाटाचा राजा जो किताब मिळाला होता तो आम्हाला मिळाला होता 99 साली. त्याच्यामुळं गाडा क्षेत्र आहे आम्हाला असं नवीन आहे असंतलं काय भाग नाही. पण तरुणांनी काय करायचं यश मिळवायचं? आता गाडा क्षेत्र असं आहे, तुम्ही जर त्यात जास्त वाहून गेला तर ते अवघड आहे. गाडा क्षेत्र असं आहे की तुम्ही तुमचं जे आर्थिक नियोजन आहे ते करून हे केलं पाहिजे. वा. आज रोजी थोरवे असतील किंवा गोलप असतील किंवा आम्ही मुरे असू, आमच्या म्हणजे वाडवाडवांनी तशा जमिनी वगैरे कमवून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती धंदे व्यवसाय आमचे एकदम उत्कृष्ट चालू आहेत. खूप महत्त्वाचा आणि चांगला मुद्दा मांडला यांनी. यश मिळवलं आणि यशाबरोबर त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या. सगळं करत बैलगाडा करतोय. मित्रांनो, ही सगळी बैल आहेत, म्हणजे तिकडून टायगर असेल, हरण्या असेल, टायगर असेल, हा बच्चा असेल, राणा नाव आहे त्याचं. तर ही सगळं बैलांचं अभिनंदन, त्यांचे जे सहकार्य आहेत, सांभाळ करणारे आहेत, त्यांचे अभिनंदन. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे बैलांच्या नावानं मैदान पार पडलं, सुलतान झेंड्या केसरी, यामध्ये हे सर्व नंदी विजेते झालेत. तर मित्रांनो, आत्ता तुम्ही थारचे मानकरीन बैल बघितले, पण अजून 2 मालकांमध्ये ही थार विभागली गेलेली आहे. भेटूया त्यांना आणि जाणूया बरंच काही. आत्ताच ते बैल भरून गेलेत, काही पुढचं नियोजन असतात, त्यामुळं मालकांना नक्की भेटूया. या. थारचे मानकरी आपण बघितले, पण ही थार विभागून दिलेले आहेत 3 मालकांच्यात. तर अजून 2 मालक कुठले आहेत? प्रथमतः सचिन भाऊ सुदामराव मुरे व निखिल शेठ गोपाळराव थोरवे, स्वराजदादा भरत शिवले आणि निलेश नाना तुकाराम लोखंडे व बबनराव गणपत पाचुनकर असे 3 गाडे मालक थारला पात्र झालेले आहेत. बर, इथं आहेत पक्षाचे मालक. कितवी थार भेटली ही ही आपली 7वी थार आहे. थारचं काय महत्त्व आहे? कारण काय आहे, थार प्रतिष्ठेचा विषय असतो. तुम्ही बघितलं, थार मिळवणं म्हणजे कुठल्याही बैलांना. थारचं महत्त्व म्हणजे असं शब्दात तर सांगता येणारच नाही, कारण सुरुवातीला जी पहिली थार भेटली त्यावेळेस जे महत्त्व कळतं, आता उगाच 7 भेटल्या म्हणून त्याचं काय वाटत नाही असं म्हणा, पण थारचं महत्त्व खूप आहे. कोण सावड कोणाबरोबर होती? कांड्यात कुठली कुठली बैल पडली ती सांगा. आत्ता मैजोकाटामध्ये बाळाभाऊ दामनकर यांचा शिवा होता आणि कांड्यावरती पोखरकर आणि निकायला शिटण्यावळ यांचं कांड होतं. सातत्यानं पक्षाचं यश काय सांगाल? नाही, सातत्य भरपूर आहे पक्षात. अपेक्षित होतं का की थारच्या आपण जवळ जाऊ, थार घेऊ? नाही, ह्या यात्रेत तरी आपण नवीनच घेऊन उतरलो होतो, कारण पहिल्यांदा 16 नंबरला होतो, नंतर 14 नंबरला होतो आणि आता डायरेक्ट थारला राहिलो. म्हणजे आपली अपेक्षा म्हणजे होती होईल, पण काहींना वाटत होतं की नाही राहायची असं. अजून तिसरे एक मालक आहेत, त्यांनाही थार भेटलेले आहे, तेही थारचे मानकरी झालेत, कारण हे विभागून दिलं जातं. सांगा, बैलांची नावं सांगा. कोण पडलं जोकाडात, कोण पळालं कांड्यात? निलेश नाना लोखंडे यांचा देवमन होता व अमोलाप्पा पाचुनकर यांचा शंकर त्यासोबत होता आणि कांड्यावर जाधव जांभूळकर यांचं कांड होतं. पहिल्यांदाच पूर्ण सावड झालेलं आहे का? ह्याच्या अगोदर सावडून पारितोषिक घेतलं? नाही, पहिल्यांदाच ही सावड या ठिकाणी सुलतान झेंड्या केसरीला आम्ही सावड जुळवली होती. बघा मित्रांनो, हे खूप एक चांगली परंपरा आहे. 3 मालकांच्यात थार गाडी विभागली गेली, पण 3ही मालक एकत्र आहेत. हेच बैलगाडीची सुंदरता आहेत. एकत्र आणणं महाराष्ट्राला असेल, पुण्याला असेल किंवा प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला हे काम करते बैलगाडा शर्यत. तर बघा, थारचे मानकरी आपल्याला भेटलेले आहेत, मालकसुद्धा आहेत. सर्व नंदींना शुभेच्छा. धन्यवाद.